स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता आम्हाला काल जेव्हा मी अमावस्येचा व्हिडिओ टाकला तेव्हा बऱ्याच जणी म्हटल्या की ताई 12-13ला अमावस्या आहे. तर नाही, तुम्हाला मी सांगू इच्छिते की 11 तारखेला उत्तरार्ध रात्री 6:24 नंतर, म्हणजे उत्तरार्ध रात्री 12 उत्तरार्ध अमावस्या उत्तरार्ध रात्री 6:24 नंतर 11 तारखेला संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा आळंदी या दिवशी अमावस्या उत्तरार्ध रात्री 6:24 आहे आणि 12 तारखेला दर्श अमावस्या उत्तरार्ध रात्री 5:01 पर्यंत आहे. 11 आणि 12 हे बघा, 11 आणि 12 तारखेला अमावस्या आहे. 13 तारखेला अमावस्येचा कुठलाही संबंध नाही. देव दीपावली आहे. मार्तंड भैरव षडरात्री उत्सव सुरू होत आहे 13 तारखेला. त्यामुळे आपल्याला अमावस्या 11 किंवा 12, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 12 तारखेला सुद्धा उपाय करू शकता. कालचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, बघितला नसेल तर बघा. अजून एक गोष्ट म्हणजे डाळिंबाचा जो हातावर घासण्याचा जो उपाय मी केला होता की डाळिंबाचा रस जो आहे सालीचा तो हाताला घासायचा, तो व्हिडिओमध्ये पण एक प्रश्न वारंवार येतोय की हात धुवायचे कधी. रात्री लावलेले हात आपल्याला सकाळी धुवायचे असतात, मध्ये आधे नाही. तर ते रात्री लावायचं, सकाळी धुवायचे, हे 2 प्रश्न मला आलेले होते. वारंवार जे प्रश्न आलेले होते त्याची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत. आता बोलूया आपण ह्याच्याविषयी, अमावस्येविषयी. तुम्ही हे उपाय 11 तारखेला करा किंवा 12 तारखेला करा. 12 तारखेला केले तरीही चालत आहे, काहीही हरकत नाहीये. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जर शाळीग्राम असेल तर तो तुळशीमध्ये ठेवायचा आहे. ऑलरेडी असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तुळशीची, शाळीग्रामाची पूजा करायची आहे. शाळीग्रामाची आपण स्त्रियांनी लांबून करायची आहे. तुळशीची विधिवत पूजा करायची आहे, पाणी चढवायचं आहे. त्याचप्रमाणे 1 लोटा तांब्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे, तुळशीला घालायची आहे. तुळशीला 7 परिक्रमा म्हणजे 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. काहींच्या तुळशीजवळ जागा नसते, अशांनी जागेवर 7 प्रदक्षिणा घातल्यात तरी चालेल. सुवर्णदान केल्याचं पुण्य मिळतं 7 मन. या दिवशी 7 परिक्रमा घातल्यानं असं म्हटलं जातं. सोमवती अमावस्ये दिवशी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुळशीची पूजा आणि तुळशीला परिक्रमा घालणे. ओम तुलसी माता नमो नमः एवढाच मंत्र म्हटलात तरी चालेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत जरी 7 परिक्रमा घातल्यात तरी चालेल. मात्र आठवणीने घाला, सोमवती अमावस्या आहे, न विसरता हा उपाय तुम्हाला करायचा आहे. गोमाता, ज्यांच्याकडे गाईचा गोठा उपलब्ध आहे, गाईचा गोठा ज्यांच्याकडे आहे, ज्या खुंटीला गाय बांधली जाते त्या खुंटीवर 1 लोटा पाणी चढवण्याचं महत्त्व सुद्धा सोमवती अमावस्येला खूप आहे. हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता. ब्राह्मण भोजन जर तुम्ही घालू शकत असाल या दिवशी, एखादे ब्राह्मण व्यक्ती तुमच्याकडं जोडप्यानं किंवा सिंगल जरी जेवायला येत असतील बोलवल्यावर, तर त्यांना तुम्ही खीर पोळीचे जेवण घालू शकता. या दिवशी ब्लँकेट दान करू शकता. काळ्या कलरचे, मोहरी काळी जी असते ती दान करू शकता. तीर्थक्षेत्र गंगास्नानी म्हणजे जाऊन गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. तीर्थक्षेत्राच्या इथं, नदीच्या इथं तुम्ही राहत असाल तर तिथं जाऊन डुबकी मारून येणं म्हणजे स्नान करून येणं, ह्याला देखील खूप महत्त्व आहे. आणि पाण्यातच उभं राहून सूर्याला अर्घ्य देणं हातात घेऊन आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करणं, ह्याला देखील अत्यंत प्राचीन काळापासून महत्त्व आहे. सोमवती अमावस्ये दिवशी हे केलं तर तुम्हाला खूप फायदा होईल. आणि जर तुमच्याकडे अशी सोय नसेल तर घरातच तुम्ही सूर्याला थोडंसं पाणी, त्यात गंगाजल, त्यात तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्या. आणि आंघोळीच्या पाण्यात सुद्धा थोडं गंगाजल मिक्स करा आणि ओम गंगा माता की जय म्हणत तुम्ही त्या दिवशी आंघोळ करा. किमान 11 वेळा गंगा माता की जय, गंगा माता की जय म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे. त्याचप्रमाणे दान पुण्य, तुम्ही या दिवशी तुळस सुद्धा दान करू शकता. तुळस दान करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. एका तांब्यामध्ये हा एक महत्त्वाचा उपाय आहे. एका तांब्यामध्ये थोडीशी तांदळाची खीर, लोटा तांब्याचा हवा, त्यामध्ये थोडंसं दही, त्यामध्ये थोडेसे सफेद तीळ, 1 फूल
₹1 एक सिक्का आणि थोडासा मध हे सगळं त्या तांब्यामध्ये घालायचं आणि एक कपड्याचा तुकडा, छोटासा ब्लाउज पीस असू दे किंवा तुकडा असू दे, हा तुम्हाला नदीमध्ये विसर्जन करायचा आहे. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पितृदोष, ग्रहदोष, कुठलेही दोष, कसलेही प्रकारचे दोष, सर्पदोष, जे काही दोष असतील ते निघून जातील. हे सगळं तुम्हाला नारायण आणि शंकर भगवानांच्या नावे समर्पित करायचं आहे वाहत्या नदीमध्ये. ज्यांच्याकडे नदी नाही ताई काय करू, हा उपाय करू नका, बाकीचे उपाय करू शकता. एक तुकडा का होईना वस्त्राचा नदीत या दिवशी अर्पण करा. त्याचप्रमाणे नारळ आणि सिक्का सुद्धा नदीत या दिवशी प्रवाहित तुम्ही करू शकता. साहित्य तुम्हाला कळलं असेल. 1 लोटा तांब्याचा घ्यायचा आहे, त्यामध्ये खीर, दही, सफेद तीळ, 1 फूल, ₹1 सिक्का, मध, छोटासा कापडाचा तुकडा, नारळ आणि अजून 1 सिक्का, असं सगळं नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे. आणि नदीच्या काठी तुम्हाला या दिवशी दिवा लावायचा आहे. 1 लावा, 2 लावा, 3 लावा, 5 लावा. 1 लावलात तरी बास. तिळाच्या तेलाचा लावू शकता, मोहरीच्या तेलाचा लावू शकता, तुपाचा लावू शकता. दीपदान अवश्य करा. वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड किंवा दोन्ही झाडं तुमच्या इथं असतील, दोन्ही वृक्षांच्या खाली तुम्हाला दिव्याचं दान नक्की करायचं आहे. त्या दिव्यामध्ये थोडे थोडे काळे तीळ घालायचे आहेत आणि हा दिवा लावायचा आहे. तेल मोहरीचं असू शकतं, तिळाचं असू शकतं, तूप असू शकतं. 2 वातींची 1 वात, दिव्याखाली थोडंसं काहीतरी आसन घालायचं, म्हणजे फुलाच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवायचे, त्यावर दिवा ठेवायचा, लावून यायचा आणि परिक्रमा तुम्ही 5, 7, 11 पिंपळाला घालू शकता. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा नाही घातल्यात तरी चालेल. या दिवशी असं म्हणतात की सोमवती अमावस्येला चंद्र लपतो, काळी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे अंधार जास्त असतो या दिवशी. अनेक सारे महत्त्व आहेत, ज्योतिषशास्त्रीय, धर्मशास्त्रीय महत्त्व आहेत. या दिवशी लक्ष्मीपूजन पण केले जाते, विष्णू शंकरांचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजन म्हणजे तुमच्याकडे थोडंसं जे काही सोनं कॅश आहे त्याची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता, हळदी कुंकू वाहून. आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीची मुळात तुम्हाला पंचामृत पाण्यानं स्नान घालून पूजा करायची. तिला गुलाब अत्तर लावायचे, धूप, दीप, खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. विष्णू भगवानांची सुद्धा याच प्रकारे तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे शंकराच्या पिंडीवर तुम्हाला दूध, काळे तीळ आणि उसाचा रस, म्हणजे दूध आणि काळे तीळ एकत्र करून उसाचा रस वेगळा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला ही वस्तू नक्की वाहून यायची आहे. ती कोणती, तर दूध आणि काळे तीळ किंवा उसाचा रस किंवा दोन्ही केलं तरी चालेल. लक्षात ठेवा, दोन्ही वाहताना काय करायचं, आधी पाणी व्हायचं, मग दूध आणि काळे तीळ आणि वाहताना शांत नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणायचं, पुन्हा पाणी आणि मग उसाचा रस, पुन्हा पाणी. पिंडी कधी पण स्वच्छ करूनच घरी यायचं. कधी तुम्ही त्याच्यावर पंचामृत वाहिलंय, काय काय वाहिलंय तसंच घरी आलायत असं नाही. पिंडी ही स्वच्छ झालीच पाहिजे. या दिवशी सूर्याला जल अवश्य द्या. मौन राहा, 1 तास ठरवा घरामध्ये की मौन पाळणार आहे मी आणि फक्त मौन राहून ओम नमः शिवायचा जप करा. सोमवती अमावस्या आहे, तुम्हाला आयुष्यात अनेक प्रकारचा फरक यामुळे पडेल. शिवमंदिरात घंटी दान करण्याला सुद्धा या दिवशी खूप सारं महत्त्व आहे. पित्रांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला, तुमच्या घरातल्या दक्षिण दिशेला बाहेरच्या बाजूला चौमुखी दिवा लावायचा आहे. तो कणकेचा असू शकतो किंवा पणती सुद्धा असू शकते. त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोहरीचं, तिळाचं तेल किंवा तुपाचं तेल घालू शकता. त्यात थोडेसे काळे तीळ तुम्हाला घालायचे आहेत. तुमच्या इथं जर कावळे असतील तर त्यांना पनीर आणि साखर तुम्हाला खायला घालायचं आहे किंवा खीर किंवा पोळी आणि गूळ खायला घालायचा आहे. शिवजप म्हणजे ओम नमः शिवायचा जप या दिवशी तुम्हाला अखंड करायचा आहे. पिंपळाचं झाड तुम्ही आदल्या दिवशी आणून सोमवती अमावस्या दिवशी कुठेतरी रस्त्याच्या कडेला जर लावलं आणि त्या झाडाची जेवढी ग्रोथ होईल तेवढी तुमची ग्रोथ होईल. हाही उपाय अत्यंत उत्तम आहे. तुमच्या घरापाशी जरी आसपास पिंपळाचं झाड आलं असेल, जर तुम्हाला ते नको असेल तर त्याची आधी पूजा करा, क्षमा प्रार्थना मागा आणि ते झाड मुळासकट उपटून रस्त्याच्या कडेला लावा. त्या झाडाची तुम्हाला जर शक्य असेल तर काळजी घ्या, नाही तर रस्त्याच्या झाडांची काही काळजी घ्यावी लागत नाही. पण ते झाड जर वाढलं तर तुमची ग्रोथ होण्यापासून कुणी अडवू शकणार नाही. भगवान शिवशंकरांना या दिवशी तुळशीची मंजिरी तुम्हाला आवर्जून व्हायची आहे. मुलांसाठी एक उपाय सांगते. मुलांना तुम्ही या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध अवश्य घाला आणि मुलांना 1-1 चमचा गंगाजल प्यायला द्या. हे सगळेच घरातले करू शकतात, पण मुलांसाठी हा खास उपाय आहे. मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल, मुलं जिद्दीपणा करत असतील, कडकडीपणा करत असतील तर त्यांना फरक पडेल. त्याचप्रमाणे एक शेवटचा त्याचा उपाय सांगते. सफेद कागदावर काळ्या पेनाने तुमच्या
वाईट सवयी, मी आता समजा एखाद्याला दारूचं व्यसन आहे, मी दारू पीत होतो किंवा म्हणजे होतो, मला कर्ज होतं, मला चुकीच्या सवयी होत्या, मला संशय घेण्याची सवय होती, मला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी दिलं तुम्हाला, मला खूप कर्ज झालं होतं, असं सगळं लिहायचं आहे. गॅसवर तुम्हाला ते जाळायचं आहे आणि त्याची राख तुम्हाला बेसिनमध्ये, सिंकमध्ये नळाखाली वाहत्या पाण्यात घालून द्यायची आहे. त्याचप्रमाणे तुमचा पती समजा रुसून गेलाय, तुमचा प्रेमी रुसून गेलाय, तुमचा प्रेमी तुमच्यापासून लांब आहे, तर 1 किलो बत्तासे आणायचे आहेत आणि शिवशंकराच्या पिंडीवर तुम्हाला ते अभिषेक करून मग त्यानंतर पुसून पिंडी स्वच्छ त्याच्यावर सजावट करायची आहे पूर्ण 1 किलो बत्तासांची. तुम्हाला लवकरच त्याची अनुभूती येईल, रुसलेला पती परत येईल, ब्लॉकेज कुणी जर फोन ब्लॉक केला असेल तर तो उघडेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीविषयी चांगल्या गोष्टी घडतील. पैसे कुणाला उधार या दिवशी देऊ नका, कुणाकडून घेऊ नका. ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन अमावस्या दिवशी करायचंच असतं. काळे कपडे घालू नका, चंद्रमा कमजोर होतो. एकटे राहू नका या दिवशी. केस झोपताना आणि दिवसा केस महिलांनी सोडू नका, शक्यतो वेणी घाला. यामागं शास्त्र आहे, पण ते सांगायला गेलं तर ऑलरेडी व्हिडिओ 11 मिनिटाचा झाला आहे, अजून खूप मोठा होईल, म्हणून महत्त्वाची ती माहिती मी तुम्हाला दिली. तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.